चला आज मी तुम्हाला इथं मिक्स डाळीचे आप्पे करून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथं हे तांदूळ घेतलेत, हे मसूर डाळ, हे मूग डाळ, ही उडीद डाळ, ही तूर डाळ आणि ही हरभऱ्याची डाळ। आता ह्या सगळ्या डाळी मिक्स करून एका पातेल्यात टाकून हे छान धुवून घ्यायचं। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ। 3 पाण्याने छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं कोमट पाणी करून 4-5 तास भिजू घालायचे। आता या तांदळाला थोडंसं कोमट पाणी टाकून 4-5 तास चांगलं भिजून द्यायचं। आता मी याच्यावर झाकण ठेवून देते। या डाळीमध्ये पण मी थोडंसं कोमटच पाणी टाकून आता याला सुद्धा आपण 4-5 तास भिजत ठेवूया। बघा आता ही डाळ आणि तांदूळ मी एकदम मस्त अशी बारीक फाईन पेस्ट करून घेतली। आता याला चांगलं 2-3 मिनिट असं फेटून घ्यायचं आणि नंतर रात्रभर याला झाकून ठेवायचं। बघा एकदम छान मस्त फेटून घेतलंय। आता याला झाकण ठेवून देऊया। बघा आता हे पावसाळा असल्यामुळं हे बॅटर जास्त तरी पण झाले फर्मेंट। बघा आता 5-6 तास आपण याला चांगलं भिजत ठेवले, खूप छान झाले आता हे बॅटर। या बॅटरमध्ये टाकण्यासाठी हा कांदा, टोमॅटो 2 घेतले, 2 कांदे घेतले, चांगले छान बारीक चिरून घेतले। हा कढीपत्ता आहे, आमच्या घरचाच कढीपत्ता आहे, भरपूर कोथिंबीर कापून घेतली। आता या बॅटरला चांगलं फिरवून घ्यायचं, मस्त एकजीव करून घ्यायचा आणि याच्यामध्ये सगळं कापलेले कांदे टमाटे ते टाकून घ्यायचे। टोमॅटो, ही कोथिंबीर आणि याच्यावरून फोडणी घालण्यासाठी इथं मी हा बारीक लसूण कापून घेतलाय, ही मिरची कापून घेतली आणि कढीपत्ता घेतला, जिरे आणि मोहऱ्या फोडणीला टाकायच्या। आपल्याला आप्पे सोबत खायसाठी मी इथं चटणी बनवण्यासाठी बघा 4-5 मिरच्या घेतल्या, हा लसूण घेतला, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना, त्यातच थोडासा हा कढीपत्ता टाकायचा। हे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले, फुटाण्याची डाळ आणि हे खोबरं, हे खोबरं ओलं खोबरं आहे, ही फुटाण्याची डाळ, मिरच्या, लसूण, पुदिना, ही कोथिंबीर, हा कढीपत्ता, चवीनुसार मीठ। आता याच्यात थोडंसं पाणी टाकून हे वाटून कढई ठेवली फोडणीसाठी, तेल टाकले, जिरे, लसूण, कढीपत्ता आणि ही हिरवी मिरची चांगली फ्राय करून घ्यायची आणि मध्ये ही फोडणी सोडून तडका छान झालाय। आता याच्यावर आपण हा टाकून घेऊ। ही चटणी पण छान वाटून झाली, याच्यावर पण हा तडका टाकून घ्यायचा थोडासा। बस आता फोडणीचा तडका टाकला, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त आता आप्पे बनवायला घ्यायची। आता हे आप्पे पात्र आपण गरम करायला ठेवले गॅसवर। बॅटर बघू शकता तुम्ही किती छान झाले हे। आता आपल्याला हे इडली पात्र सोडून घ्यायचं। आप्पे पात्र छान गरम झाले, आता याच्यात सगळ्या याच्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं। सगळीकडे मी असे तेल टाकून घेतलं। आता हे झाकण ठेवू, 5 मिनिटं असं झाकून ठेवायचं आणि नंतर बघायचे आप्पे कसे झाले ते। बघा इथं आप्याला किती छान जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता, खूप छान झालेले आहेत आप्पे। या पद्धतीने तुम्ही असे करून बघा, आवडले तर मला कमेंट करून सबस्क्राईब करा आणि सांगत जा, म्हणजे मी अशा नवीन तुम्हाला रेसिपी माझ्या दाखवत राहील।